आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असून यासोबतच मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे 2022-23 हे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करत आहोत। मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा आजच्या पिढीला कळावा म्हणून या अमृत महोत्सवी वर्षात जिल्हा प्रशासनामार्फत व्यापक उपक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। मराठवाडा मुक्तीसंग्रामात हिंगोलीकरांचे योगदान खूप महत्त्वाचे असल्याने जिल्हा माहिती कार्यालय हिंगोली यांच्या वतीने आपण मराठवाडा मुक्तीसंग्रामात हिंगोली जिल्ह्याचे योगदान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून आज आपण श्री प्राध्यापक डॉक्टर सुखदेव बलखंडे यांचे शेंबाळ पिंपरी कॅम्पचे सेनानी दीपाजीराव पाटील यांचे मराठवाडा मुक्तीसंग्रामातील योगदान या विषयावरील व्याख्यान ऐकणार आहोत। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुखदेव पिराजी बलखंडे, कैलासवासी बाबुराव पाटील महाविद्यालय हिंगोली या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय जिल्हा हिंगोली यांच्या अंतर्गत स्वातंत्र्य का अमृत महोत्सव, त्याचप्रमाणे मराठवाडा मुक्तीसंग्राम याचासुद्धा हा अमृत महोत्सव वर्ष सुरू आहे। गतवर्षीपासून आपण स्वातंत्र्य का अमृत महोत्सव हा संबंध भारतभर साजरा करत आहोत आणि भारत देश हा 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य झाला, परंतु उपेक्षित दुर्गम असा असणारा मराठवाडा हा भाग भारताच्या स्वातंत्र्यापासून कोसो दूर होता आणि म्हणून भारतातला स्वातंत्र्य मिळालं पण मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं आणि आपण जुलमी अशा निजाम स्टेटच्या गुलामीखाली भरडल्या जात होतो। त्यातलाच पूर्वीचा परभणी जिल्हा असणारा आणि आता हिंगोली जिल्हा असणारा या माध्यमात या जिल्ह्यामध्ये अनेक तालुके येतात आणि त्या तालुक्यातून महत्त्वाचं योगदान कळमनुरी तालुका, वसमत तालुका ह्या 2 तालुक्याचं अत्यंत महत्त्वाचं योगदान जास्त प्रमाणामध्ये सांगता येईल। त्यानंतर हिंगोलीचं योगदान आहे, सेनगावचं योगदान आहे, औंढा तालुक्याचं योगदान आहे, परंतु प्रामुख्याने या ठिकाणी मी सांगत असताना कळमनुरी हा तालुका विदर्भाच्या उंबरठ्यावर असणारा, विदर्भाच्या काठावर असणारा हा तालुका आणि म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी सांगितला जातो। या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानींनी आपलं योगदान दिलेलं आहे। संबंध मराठवाड्याच्या स्वातंत्र्य सेनानीनं योगदान दिलेलं आहे। मी जर सर्वांचे नाव घेत बसलो तर मी सांगू शकणार नाही, एवढे स्वातंत्र्य सेनानी मराठवाड्यामध्ये होऊन गेलेले आहेत। भारतामध्ये एकूण 599 संस्थानं होती। भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा संपूर्ण संस्थानं ही भारतामध्ये विलीन झाली। स्वातंत्र्य भारतामध्ये काही संस्थानं विलीन होण्यासाठी मागपुढे पाहत होती, विरोध करत होती, पण भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री, गृहमंत्री असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली 360 संस्था समाविष्ट झाली। उर्वरित काही नंतरच्या कारवाईमध्ये स्वतंत्र भारतामध्ये समाविष्ट झाली, परंतु सर्वात मोठा आणि श्रीमंत अशा प्रकारचं असणारं संस्थान म्हणजे ते हैदराबाद संस्थान आणि या हैदराबाद संस्थानामध्ये जे मगरूर असणारे निजाम हे स्वतंत्र भारतामध्ये समाविष्ट होण्यास नकार देत होते। ही पार्श्वभूमी मी यासाठी सांगत आहे की मराठवाड्यातील स्वातंत्र्य सेनानीचं जे योगदान आहे आणि बलिदान त्यांचं दिलेलं आहे हे कशा पद्धतीने होतं।
मराठवाड्यातील निजाम हा इतका अत्याचारकारक होता की आपण कल्पनाही त्याची करू शकत नव्हतो. याच्यातूनच काही तरुण स्वातंत्र्य सेनानी, तरुण तरणे बांड पुढे आले आणि त्यातूनच एक दीपाजी रामरावजी पाटील यांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विदर्भाच्या, अगदी मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या नदी ओलांडलीकीच जे गाव लागतं ते म्हणजे शेंबाळपिंपरी कॅम्प. आणि त्या कॅम्पचे प्रमुख सेनानी म्हणून दीपाजी पाटील यांनी कार्य केलेलं आहे. दीपाजी पाटील हे शेंबाळपिंपरी कॅम्पच्या सेनानीपदी कसे विराजमान झाले हे सांगत असताना दीपाजी पाटलाचा एकूण त्यांची पार्श्वभूमी आपल्याला सांगणं गरजेचं आहे. दीपाजी पाटील यांचा जन्म 10 जानेवारी 1910 रोजी, नुकतीच त्यांची जयंती झाली, दाती या गावी त्यांचा जन्म झाला. वडील अत्यंत सामान्य शेतकरी, जेमतेम अशी असणारी शेती, आणि शेती ही कोरडवाहू असल्यामुळे अत्यंत तोकडं येथा तेथा असणारं उत्पन्न त्यांना होत होतं. याच्यातच त्यांचं गुजराण चालत होतं. आणि हे गुजराण चालत असताना खाजगी शाळेमध्ये त्यांनी थोडं का होत नाही शिक्षण घेतलेलं आहे. वास्तविक पाहता ह्या स्वातंत्र्य सेनानीचं सर्वांचं शिक्षण काय हे भरपूर प्रमाणामध्ये झालेलं नाही, आता नुकतंच सांगण्यात आलं. परंतु यांचं जे कार्य होतं या कार्यावर मात्र आज विद्या उपेक्षित लोक एम.फिल, PhD संशोधक झालेले आहेत. एवढं मोठं व्यापक या स्वातंत्र्य सेनानीचं कार्य आहे. आणि म्हणून दीपाजी पाटलाचं कार्य मी या ठिकाणी सांगत असताना जेव्हा त्यांचं शिक्षण चालू असताना नुकतीच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. दुसरं महायुद्ध चालू होतं. महात्मा गांधींनी 1942ला चले जावची हाक दिली आणि हे संपूर्णपणे दीपाजी पाटील आपल्या डोळ्यांनी पाहत होते. महायुद्धामध्ये इंग्रजांना तत्कालीन काळामध्ये सैनिक लागत होते युद्ध लढण्यासाठी. तेव्हा भारतातले सक्तीचे सैन्य भरती इंग्रजांनी त्या काळामध्ये केलेली आहे. आणि या सक्तीच्या सैन्य भरतीमध्ये अन्याय अत्याचार करून जबरदस्तीनं त्यांना सैन्यामध्ये भरती केलं आणि मृत्यूच्या खाईत ओढलेलं आहे. त्याचप्रमाणे मुंबई येथे अन्याय अत्याचार आपल्या तळागाळातील जनतेवर होत होता. गोळीबार इंग्रज त्या ठिकाणी करत होते आणि हे उघड्या डोळ्यांनी दीपाजी पाटील आपल्या डोळ्यांनी बघत होते. ही वास्तविकता त्यांच्या समोर घडत होती. यांच्यातूनच त्यांच्या मनामध्ये एक स्वातंत्र्याची हाक कुठेतरी निर्माण झाली आणि त्यातूनच इंग्रजाविषयी आणि निजाम स्टेट विषयी त्यांच्या मनामध्ये आकस निर्माण झाला. आणि तिथूनच त्यांनी 9 तरुणांना एकत्र घेतलं आणि आपलं सैन्य उभारण्याचं काम दीपाजी पाटलांनी केलेलं आहे. 1945ला महाराष्ट्र परिषदेचे ते अध्यक्ष झाले, सदस्य झाले. आणि तिथून मग त्यांचं काम जास्त वाढलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. 1945ला परिषदेच्या सदस्य झाल्याच्या नंतर त्यांनी गुप्तपणे आपल्या बैठका घेतल्या आणि या बैठकीमध्ये तरुण तडफदार त्यांना स्वातंत्र्याचं बिगुल वाजवण्याचं एक मंत्र या दीपाजी पाटलांनी दिलेला आहे. म्हणजे आपल्या तरुणांवर, आपल्या आया बहिणीवर निजामचेष्टा कशा पद्धतीनं हा अन्याय अत्याचार होत होता
ह्या अन्याय अत्याचाराला दुजोरा देण्यासाठी तरणे बांड तरुण हे जमा करणं, एकत्र करणं हे अत्यंत गरजेचं या ठिकाणी वाटतं. आणि त्यातूनच मग महाराष्ट्रामध्ये दादासाहेब चारठाणकर असो, शंकरराव जोशी असो इत्यादी मंडळी ही या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आणि त्यातूनच पुढे जंगल सत्याग्रह घडलेला आहे. 15 सप्टेंबर 1947 ला जंगल सत्याग्रह घडला. जंगल सत्याग्रह म्हणजे काय? नुकतंच आता आपण त्याचं विश्लेषण ऐकलं, परंतु मी सांगत असताना जंगल सत्याग्रहाचा प्रमुख म्हणून दीपाजी पाटील यांची प्रामुख्याने मुख्य भूमिका आहे. शिंदीची झाडं असो, मोहाची झाडं असो की धावड्याची झाडं असो, या झाडापासून निजाम स्टेटला भरपूर प्रमाणामध्ये उत्पन्न प्राप्त होत होतं. आणि हे उत्पन्न वास्तविक पाहता हा जो लढा होता निजाम स्टेटच्या विरुद्ध लढा होता. कारण भारत स्वातंत्र्य झाला परंतु मराठवाडा स्वातंत्र्य नव्हता. आणि मराठवाडा स्वातंत्र्य करायचा असेल तर आपल्याला निजाम स्टेटच्या आर्थिक नुकसानीमध्ये घालावा लागेल. आर्थिक नुकसान केलं तर ते जेरीस येतील. आणि म्हणून ही शिंदीची झाडं, मोहाची झाडं तत्कालीन काळामध्ये दीपाजी पाटलांच्या नेतृत्वाखाली कापण्यात आली, तोडण्यात आली. का? तर निजामांचं या ठिकाणी आर्थिक नुकसान जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हावं. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे ही झाडं तोडण्याचं काम तत्कालीन काळातील एक सरकारी शिक्षकांनी सुद्धा त्यांना मदत केलेली आहे. सरकारी शिक्षकांनी त्या ठिकाणी सर्वप्रथम झाडं तोडण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यातून दीपाजी पाटील व त्यांच्या सहकार्यांना एक उत्तेजना मिळाली आणि ही शिंदीची झाडं तोडण्यात आलेली आहेत. यामुळे निजाम सरकारने, निजाम स्टेटने धरपकड सुरू केली आणि अनेक स्वातंत्र्य सेनानी, अनेक जनता ही तुरुंगामध्ये डांबलेली आहे, तुरुंगामध्ये डांबून ठेवलेला आहे. आणि तुरुंगामध्ये डांबून ठेवत असताना त्यांना त्या ठिकाणी जवळपास 42 गावं ही बेचिराग करून टाकली. निजाम स्टेटनी तुरुंगात डांबत असताना 42 गावांना बेचिराग केलेला आहे. आणि हे बेचिराग गाव झाल्याच्या नंतर तेथील हजारो लोक ही बेघर झाली, निर्वासित झाली. आणि म्हणूनच बाजूला असणारं पुसद तालुका विदर्भाचा तिकडे त्यांनी प्रयाण केलेला आहे. तिकडे त्यांचं वास्तव्य त्यांनी वाढवलेलं आहे. म्हणजे ही जनता निजाम स्टेटच्या अन्याय अत्याचाराला कंटाळून ही विदर्भामध्ये जायला गेलेली आहे. त्यातूनच दीपाजी पाटील आणि त्यांच्या सोबतचे 5-50 सहकारी हे सुद्धा शेंबाळपिपरी या ठिकाणी गेलेले आहेत. आणि तेथूनच पुढे शेंबाळपिपरी हा कॅम्पचा उदय झालेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये प्रामुख्याने 10 नोव्हेंबर 1947 ला शेंबाळपिपरी कॅम्पचं संपूर्ण नेतृत्व हे दीपाजी पाटलांनी आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. तिथे त्याने अनेक रजाकारांच्या विरुद्ध, निजाम स्टेटच्या विरुद्ध काही तरणे बाण त्या ठिकाणी गोळा केलेले आहेत. कारण हे निजाम स्टेट आमूलाग्र असा मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार तत्कालीन काळामध्ये करू लागलेला आपल्याला दिसतो. मालमत्ता लुटणे, स्त्रियांची आबरू लुटणे, छळ करणे, विविध प्रकारच्या टोचण्या तत्कालीन काळामध्ये जनतेला देणे, अशा अनेक प्रकारचे कार्य या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अमानुषपणे होऊ लागलेले आहे. आणि यातूनच मग दीपाजी पाटलांनी
तरुण तडफदारांना जागृत केलं. जागोजाग जाऊन खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्यांनी सर्व तरुणांना स्वातंत्र्याचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं आणि तिथूनच पुढे सशक्त लढा त्यांनी देण्याचं ठरवलेलं आहे. त्यांना विदर्भातील तत्कालीन काळातील जे काही कार्यकर्ते होते त्यामध्ये ज्ञानबाराव देशमुख आहेत, श्री मारुतराव देशमुख आहेत, श्रीमती सुलोचनाबाई देशमुख आहेत, श्री गोदाजीराव मुखरे आहेत, सटवाराव फुलसावंगीकर आहेत, नागोजीराव देशमुख आहेत, गोविंदराव नाईक आहेत, रामराव गवळकर आहेत, लक्ष्मणराव इराजदार आहेत इत्यादींनी त्यांना मदत केली, त्यांना देणग्या दिल्या आणि अन्नधान्य त्यांना पुरवलेलं आहे. का तर निजाम स्टेटच्या विरुद्ध लढण्यासाठी. अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी विदर्भाच्या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी तिथून पुढे स्वातंत्र्याचा लढा हा दीपाजी पाटलांनी पुढे चालू ठेवलेला आहे. निजाम सत्तेविरुद्ध हा ठेवलेला लढा कळमनुरी तालुक्यातून सुरू झाला. कारण दीपाजी पाटील यांचं नाव न घेता कळमनुरी तालुक्याचा इतिहास हा सांगता येत नाही. का? दीपाजी पाटील आणि विठ्ठलराव नाईक ही दोन स्वातंत्र्य सेनानी कळमनुरी तालुक्यातील मातबर अशा प्रकारची सेनानी होते. दोघांनी एकमेकांसोबत जास्त वेळ न काम जरी केलेला असेल तरी दोघांचा हेतू सुद्धा एकच होता की मराठवाडा हा स्वातंत्र्य झाला पाहिजे. आणि म्हणून वेगवेगळ्या आघाड्याच्या माध्यमातून दोघांनीही स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून कळमनुरी तालुक्यामध्ये जर नाव घेतलं तर सर्वप्रथम दीपाजी पाटील हे 1 नंबरवर नाव येतं. आणि म्हणून यांच्या कारवायांना कंटाळून निजाम स्टेटनं एक फरमान काढलेलं आहे, धरपकड केलेली आहे आणि एक इनाम दीपाजी पाटलाच्या विरुद्ध ठेवलेला आहे की जो कोणी दीपाजी पाटील यांना जिवंत किंवा मृत्यू पकडून आणेल त्याला 10,000 रुपयाचा इनाम मी या ठिकाणी देईन. अशा प्रकारचं एक फरमान या ठिकाणी दीपाजी पाटलाच्या विरुद्ध निजाम स्टेटनं केलेलं आहे. तरीही दीपाजी पाटील या ठिकाणी थांबलेले नाहीत. स्वातंत्र्याचा लढा चालू होता. 13 सप्टेंबरला भारतातली पोलीस ॲक्शन मराठवाड्यामध्ये घुसली. याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगत असताना एवढंच म्हणेल की तत्कालीन काळातील सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक विचार विमर्श झालेला आहे की संबंध स्टेट हे स्वातंत्र्य भारतामध्ये संबंध संस्थानं ही समाविष्ट झालेली आहेत, पण मगरूर अशा प्रकारचा निजाम स्टेट हा स्वातंत्र्य भारतामध्ये का समाविष्ट होत नाही. यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल, कशा प्रकारची ॲक्शन घ्यावी लागेल. लष्करी ॲक्शन तर घेता येत नाही. का तर ज्या देशातल्या देशामध्ये लष्करी ॲक्शन घेता येत नसते. आणि म्हणून तत्कालीन काळातील स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदामंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामध्ये विचार विमर्श झाला आणि लष्करी आपल्याला भारतामध्ये घुसवता येत नाही, परंतु लष्करच आपल्याला भारतात मराठवाडा संस्थानामध्ये घुसवायचे आहेत, पण निजाम स्टेटमध्ये घुसवायचे आहेत, परंतु त्याला आपल्याला पोलीस ॲक्शन असं नाव द्यायचं आहे. अशा प्रकारे 13 सप्टेंबरला पोलीस ॲक्शन हे नाव घेऊन मराठवाड्यामध्ये लष्कर घुसले आणि 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा हा स्वतंत्र झालेला आहे. तत्कालीन काळामध्ये शेंबाळपिंपरी कॅम्पचे प्रमुख असणारे दीपाजी पाटील यांनी जनरल JN चौधरी यांना शेंबाळपिंपरी कॅम्पहून
मदत केलेली आहे. मराठवाड्यामध्ये घुसण्यासाठी, मराठवाड्याची वाट दाखवण्यासाठी त्यांना सहकार्य माणिकराव टकाळगव्हाणकर, अण्णाराव टाकणगोहाळकर यांनी कन्हेरगाव नाका येथून केलेलं आहे. तिथून त्यांनी ती दिशा दाखवली आणि ते स्वतः सुद्धा वाटाडे झालेले आहेत. अशा प्रकारे या निजाम स्टेटला जेरीस आणण्याचं काम पोलीस ॲक्शननी केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रमुख भूमिका ही शेंबाळपिंपरी कॅम्पचे असणारे प्रमुख श्री दीपाजी पाटील यांची प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागेल आणि म्हणूनच मराठवाडा हा स्वातंत्र्य होऊ शकलेला आहे. वास्तविक पाहता दीपाजी पाटील हे एकमेव सेनानी नव्हते, तर मराठवाड्यामध्ये बरेचसे मुख्य सेनानी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ आहेत, गोविंदभाई सराफ आहेत, केशवरावजी धोंडगे आहेत, गुरुनाथराव कुरुडे आहेत, आपल्या हिंगोली जिल्ह्यातील बहिर्जी शिंदे आहेत, गंगाप्रसादजी अग्रवाल आहेत, रुईकर आहेत, अण्णाराव टाकळगव्हाणकर आहेत, माणिकराव टाकळगव्हाणकर आहेत, दगडूजी गलंडे आहेत, गांजवे आहेत, हरण साहेब आहेत, इत्यादी स्वातंत्र्य सेनानींनी कळत न कळत या स्वातंत्र्य लढ्यासाठी आपलं सहकार्य, आपलं योगदान, आपलं बलिदान, आपलं सर्वस्व बहाल केलेलं आहे. आणि त्यामुळेच मराठवाडा हा स्वातंत्र्य होऊ शकलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कळमनुरी तालुक्यातील दीपाजी पाटील यांचं नाव हे अत्यंत प्रामुख्याने आपल्याला घ्यावं हे मला या ठिकाणी संयुक्तिक वाटतं. आणि या माध्यमातूनच मराठवाडा हा 17 सप्टेंबर 1948ला स्वतंत्र झाला. मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर वाड्याची स्थिती अत्यंत दयनीय आणि बिकट अशा प्रकारची होती. ती सांगत असताना ज्या निर्वासितांना जेवढा त्रास त्या ठिकाणी झाला नाही, ते निर्वासित वापस आल्याच्या नंतर मराठवाड्यामध्ये त्यांना अन्नधान्य नव्हतं, राहण्यासाठी निवारा नव्हता, त्यांनी तरोडा खाऊन त्यांना जगावं लागलेलं आहे. अशा प्रकारची परिस्थिती या तत्कालीन काळामध्ये निर्वासितांवर आलेली आहे. यामध्ये एक महत्त्वाची भूमिका दीपाजी पाटलांनी घेतलेली आहे. खेड्यापाड्यांमध्ये ते फिरलेले आहेत, सर्व जनतेला त्यांनी जागृत केलेलं आहे आणि जागृत करून त्यांचं जे म्हणणं आहे हे सरकार पुढे मांडलं आणि सरकार पुढे मांडून त्यांच्या न्याय हक्क मिळून घेतलेले आहेत. कारण त्यांना त्यावेळेस सरकार फक्त 3.5 छटाक अनाज देत होतं. सांगा, 3.5 छटाक अनाजामध्ये आपलं काय होऊ शकतं? पोट भरू शकतं? नाही. आणि अशा प्रकारचा या ठिकाणी अन्याय तत्कालीन काळामध्ये होत होता. याच्यामध्ये दीपाजी पाटील यांची भूमिका ही प्रामुख्याने अत्यंत महत्त्वाची आपल्याला सांगता येईल. अत्यंत सामान्य कुटुंबात असणारा दीपाजी पाटील एवढं मोठं कार्य त्यांच्या हातून व्हावं अशा प्रकारची ही घटना या तत्कालीन काळामध्ये आपल्याला नवल अशा प्रकारची वाटते. दीपाजी पाटलाबद्दल जे शेंबाळपिंपरी कॅम्पचे ते प्रमुख म्हणून त्यांनी जी भूमिका निभावली ही अशा प्रकारची भूमिका त्यांची अत्यंत महत्त्वाची मराठवाडा स्वातंत्र्य होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी वाटते. आणि म्हणून दीपाजी पाटलाचं जे कार्य आहे हे कार्य अविरतपणे अजरामर या ठिकाणी राहावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला या जिल्हा माहिती अधिकार यांच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी मला संयोजकांनी बोलावलं आणि मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचं या ठिकाणी धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो. आणि दीपाजी पाटलाबद्दल जे काही माझं योगदान मी या ठिकाणी व्यक्त केलं त्याला मी या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद.